हॅलो नमस्कार, मी सई कुलकर्णी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, मागच्या काही भागांमध्ये आपण अंकशास्त्र आणि प्रत्येक अंकाचा ज्या त्या व्यक्तीवर पडणारा परिणाम याची माहिती घेतली। आता ह्या भागामध्ये आपण टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणजे लँड कम्युनिकेशन, ॲनिमल कम्युनिकेशन आणि सोल कम्युनिकेशन याची थोडक्यात माहिती घेणार आहोत। आज आपण सोल कम्युनिकेशन याबद्दल चर्चा करूया। सोल कम्युनिकेशन हा आपल्याकडे थोडासा दुर्लक्षित केला गेलेला किंवा भीतीने लांब ठेवला गेलेला प्रकार आहे, पण ही मोडॅलिटी इतकी छान आहे की आपल्या सोलकडून किंवा आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या सोलकडून आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन मिळत असतं आणि हे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण सोल कम्युनिकेशन करू शकतो। आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अशी एखादी घटना येते की आता मी काय करू, सगळीच कडनं घेरली गेली किंवा घेरला गेलो आहे, आता ह्याच्या पुढे काय, मला काहीच कळत नाही आहे। तर ह्यावेळी आपण सोल कम्युनिकेशन करून तुमच्या सोलशी किंवा आपल्या ॲन्सिस्टरशी म्हणजे आपल्या पूर्वजांशी बोलून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। आपल्या प्रत्येकाच्याच सोलला आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन करायचं असतं। हे असं कर, असं करू नको, हे केल्याने तुझं नुकसान होणार आहे किंवा एखादी घटना घडल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये हे असं असं घडणार आहे, चांगलं किंवा वाईट, हे त्यांना आपल्याला सतत सांगायचं असतं। मग यासाठी ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात। आता काही जणांचा प्रश्न असा असेल की आपण नेमकं सोलला काय काय विचारू शकतो, म्हणजे क्लायंटकडूनच जर का प्रश्न काढून घ्यायचे असतील तर आम्ही त्यांना काय काय विचारू शकतो। तर येस, नक्कीच तेही सांगणार आहे। तुम्ही सोलला कोणतीही गोष्ट विचारू शकता, जसं की आर्थिक परिस्थितीमध्ये मला हा प्रॉब्लेम येतो तर मी काय करणं अपेक्षित आहे, किंवा मला एखाद्या व्यक्तीचा त्रास होतो तर नक्की मी माझ्याकडनं काय करणं अपेक्षित आहे, किंवा नोकरी मिळत नाही आहे त्याच्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे, माझा ह्या जन्माचा हेतू काय। कारण कसं असतं, सोल हा तुमच्यासोबत अगदी तुमचा जेव्हा पहिला जन्म झाला असेल तेव्हापासून सोलची जर्नी तुमच्यासोबत सुरू असते किंवा तुम्ही सोलसोबत जर्नी करत असता। सो तुमच्या सोलला प्रत्येक एक गोष्ट आणि एक व्यक्ती माहिती आहे। आपण विसरतो पण सोल विसरत नाही। सोल हा नेहमी तुम्हाला मदतच करत असतो, त्याची मदत घ्या। सोल कम्युनिकेशनचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या व्यक्तीचं सोल कम्युनिकेशन करायचं आहे ती व्यक्ती रीडरच्या किंवा कम्युनिकेटरच्या समोर लागतेच असं नसतं। सोल कम्युनिकेशन झाल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट आहे तो कम्युनिकेटर तुमच्याशी शेअर करत असतो PDF। तुम्हीही तुमचं अशा प्रकारे सोल कम्युनिकेशन करून घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही मला नक्की संपर्क करा। संपर्क क्रमांक म्हणजेच फोन नंबर या व्हिडिओच्या इथे खाली लिहिलेला आहे, सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी नंबर शेअर करतेच आहे। तर मंडळी, ही होती सोल कम्युनिकेशनबद्दलची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट्स करू शकता। शिवाय तुम्ही तुमचंही सोल कम्युनिकेशन करून घेऊ शकता। तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आणि हो, राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे यूट्यूब चॅनल इतरांनाही शेअर करा। थँक्यू।